रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। लोकांची झालेली गैरसोय पाहून राज ठाकरे थेट टोल नाक्यावर उतरलेत। अडकलेल्या अँब्युलन्सला त्यांनी रस्ता करून दिलाय आणि ठाकरे शैली दम देत तासनतास अडकलेलं ट्रॅफिक अक्षरशः काही क्षणात त्यांनी मार्गी लावले। आपण बघूया ती दृश्य। आणि ती दृश्य आहेत। स्वतः राज ठाकरे हे टोल नाक्यावर उतरले। थेट त्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी ही वाहतूक जी आहे त्याची कोंडी झाली होती तिकडे त्यांनी मार्ग काढला, अँब्युलन्सला रस्ता करून दिला। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघताय। पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम आटपून राज ठाकरे परतत असताना मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावरची घटना। मोठ्या संख्येत गाड्या टोलवर तासनतास रांगेत उभ्या होत्या। त्यातच तिकडे अँब्युलन्स देखील पाहायला मिळाली। मग राज ठाकरे स्वतः उतरले, टोल नाक्यावर गेले आणि त्यांनी अँब्युलन्सला रस्ता करून दिला। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहेत। गणेश, राज ठाकरे थेट स्वतः मैदानात उतरून टोलच्या इकडे उतरून स्वतः काहीतरी बजावतात, त्यांनी हिसका दिला एक प्रकारे टोल नाक्यावर, काय म्हणाल? अगदी बरोबर, कारण राज ठाकरे ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते आणि जवळपास 5 किलोमीटर लांब रांग असल्याचं बोललं जात आहे। व्हीव्हीआयपी मुवमेंट झाली म्हणून राज ठाकरेंच्या गाडीला पुढे आणण्यात आलं, पण ज्यावेळेस राज ठाकरे टोलला पोहोचले गाडीतनं ते उतरले आणि इतर गाड्यांना तिथून पास करण्याचे आदेश टोल मॅनेजर आणि टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांना दिले आणि तिथं आपला रागही व्यक्त केला की टोल च्या नियमानुसार येलो लाईनच्या मागे जर ट्रॅफिक जाईल तर त्या गाड्या सोडाव्या लागतात आणि ह्याची ग्वाही स्वतः मंत्री दादा भुसे यांनी शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत राज ठाकरेंसमक्ष सर्व लोकांना दिली होती, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये। यामुळं तो राग त्याने तिथं व्यक्त केला आणि आज रविवार असल्यामुळे विकेंडची आउटिंग करून मुंबईत परतणाऱ्या लोकांना गैरसोय होत होती, त्यात एक अँब्युलन्सही अडकली होती, म्हणून स्वतः राज ठाकरे खाली उतरले आणि टोल नाक्यावरनं सगळ्या गाड्या पास करायला त्यांनी लावल्या। त्यानंतर राज ठाकरे यांनी टोल मॅनेजरशी बोलले आणि गाडीत बसल्यानंतर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा ज्या अथॉरिटीकडे हे टोलचा पूर्ण मॅनेजमेंट आहे आणि मला अशी माहिती मिळते की मंत्र्यांशी ते बोलणार होते, म्हणून मंत्र्यांशी बोलणं झालं आहे का नाही माहीत नाही, मात्र स्वतः त्याने तिकडची ट्रॅफिक सुरळीत केली आहे आणि सगळ्या गाड्यांना तिथनं पास करून देण्याचे तिथल्या टोल मॅनेजरला सांगितलं आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील तिथं उभं केलं आहे। आणि त्यानंतर आता मनसेचे सगळे पदाधिकारी जिथं जिथं अशा प्रकारे टोलवरती गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या असतील तिथं जाऊन टोल न घ्यावं, गाड्यांना पास करण्यासाठी उभे राहणार आहेत। मात्र आताची घटना जी घडली आहे, राज ठाकरे यांनी स्वतः पाहिलं की अँब्युलन्स देखील अडकली आहे, अँब्युलन्सला जायला देखील कोणता रस्ता नव्हता आणि म्हणून राज ठाकरे यांनी स्वतः उतरून हे केलेलं आहे। आता उद्यापासून मला वाटतं की मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते टोल नाक्यावर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होताना दिसतील। आज अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं कार्यक्रम संपवल्यानंतर राज ठाकरे हे पिंपरी चिंचवडवरून मुंबईच्या दिशेला येत होते आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये राज ठाकरे स्वतः तिथं राग व्यक्त करताना तिथं उपस्थित सगळ्या कर्मचाऱ्यांना गाड्या पास करण्यासाठी सांगत असताना आपण पाहतोय आणि जवळपास काही वेळ म्हणजे अर्धा तासून जास्त वेळ राज ठाकरे तिकडे होते असं कळतंय आणि तिथून ते आता मुंबईच्या दिशेला रवाना झालेत। गणेश, या दृश्यांमध्ये राज ठाकरे तिकडच्या संबंधित व्यक्तीला अधिकाऱ्याला जसा तू उल्लेख केलास काहीतरी बजावताना दिसतायत, नेमका संवाद काय झाला आणि जसं तू सांगितलं की आता याच्या पुढे मनसेचं आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक रूप घेताना पाहायला मिळेल इकडचं? शक्यता आहे, कारण माझं काही पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की जे नियम आखले गेले टोल ऑपरेटर्सला त्याची अंमलबजावणी होत नाही हे याने स्पष्ट झालंय।
राज ठाकरेंनी हा मुद्दा ठाण्याच्या टोल नाक्यावरनं मुंबई एंट्री पॉईंट संदर्भातला घेतला होता. आपल्याला माहिती असेल की दादा भुसे तिथं त्यांच्या निवासस्थानी आले, अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यामध्ये हे नियम पाळलं जाईल अशी ग्वाही स्वतः सरकारनं दिली होती. लोकांना गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली तर असंही म्हटलं गेलं होतं. मात्र ते आज होताना नाही होताना दिसतंय आणि यामुळे आता मनसे पुन्हा ह्या विषयावर आक्रमक होऊ शकते. आता राज ठाकरे यांनी ह्याच नियमासंदर्भात सर्व टोल ऑपरेटर्सला किंवा तिथं उपस्थित टोल मॅनेजरला हे सांगितलं की तुम्ही नियमाची अंमलबजावणी करत नाही आहात, तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, तुम्ही हे तात्काळ थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई तर होईलच. मात्र माझे पदाधिकारी देखील इथं उभे राहून मग सर्व गाड्यांना पास करतील. मग नंतर मनसे या संदर्भातला कुठं पाऊल उचलू शकते अशा प्रकारची एक टोल मॅनेजर्सला ते सांगताना तिथं काही लोकांनी त्यांना ऐकलेलं आहे. टोल ऑपरेटर्स नेहमीच या नियमांचं उल्लंघन करतात आणि आता पुढे हे नियमांची अंमलबजावणी होईल यासाठी मनसे आक्रमक होऊ शकते आणि उद्यापासून टोल नाक्यांना त्याचे पडसाद उमटू शकतात. गणेश, म्हणजे आज आता जी दृश्य आपल्याला बघायला मिळाली, ज्या पद्धतीने आता तिकडे राज ठाकरेंनी स्वतः उतरून तिकडे इनिशिएटिव्ह घेऊन तो कोंडी जी आहे ती सोडवलेली आहे, याच्यानंतर आज आताच्या क्षणापासूनच मनसेचे काही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील हे टोल नाक्यावर पोहोचून हे आंदोलन सुरू होऊ शकतं का? आता संध्याकाळची काय स्थिती आहे, कुठल्या टोल नाक्यावर ते पोहोचल्याचं काही कळलंय का? काही वेळापूर्वीच अश्विन हा प्रकार घडलेला आहे, म्हणून आता ही बातमी ज्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल किंवा शक्यता आहे की राज ठाकरेंनी देखील आपल्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिल्या असतील, कारण हा विषय मनसेनंच लावून घेतला होता. आपल्याला माहिती असेल की टोल नाक्यावरून अनेक नियम आहेत ज्या नियमांचं उल्लंघन होतं असं वारंवार राज ठाकरेंकडनं मनसेकडनं सांगण्यात आलं होतं. त्यावर सरकारकडनं आश्वासनही दिले गेले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हे स्पष्ट होत आहे. म्हणून हा विषय त्यांचाच असल्यामुळे आता स्वतः राज ठाकरेंनी हे पाहिलंय, म्हणून आता पदाधिकाऱ्यांकडनं या संदर्भात पुढे पाऊल उचलले जाऊ शकतात. यासाठी आता मनसे काय करते आणि आत्तापासून करते का पुन्हा उद्या सकाळपासून करते का, राज ठाकरे कोणाशी बोलतात हे आता पाहावं लागेल. मात्र जी मला माहिती मिळते ती अशी आहे की राज ठाकरेंनी स्वतः उतरून हे जर केलं आहे त्यानंतर पदाधिकारी स्वतः टोल नाक्यावर जाणार आहेत आणि तिथे जाऊन या नियमांची अंमलबजावणी होते का नाही हे पाहणार आहेत. नसेल होत तर तिथून गाड्यांना पास करण्यासाठी तिथं ते आंदोलन करणार आहेत. गणेश, तू आपल्या सोबतच राहा. स्वतः मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आता आपल्या सोबत ज्या दृश्यांमध्ये देखील आपल्याला दिसतात. अविनाशजी, आपण राज ठाकरे यांच्या बरोबर होतात तिकडे, नेमकं काय घडलं होतं आणि आता मनसेची नेमकी भूमिका काय? नाही, भूमिका काय ती त्याच्या पुढे सांगायला लागणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या भूमिका मेंदूत घालावी. कारण आम्ही नियोजित कार्यक्रम राजसाहेबांचा आटपून पुण्यावरून निघत होतो. हे नालायक निर्लज्ज लोक 5-5, 4-4 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत, गाड्यांमध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत आणि हे निर्लज्जपणे टोल गोळा करत होते. फक्त पैशाच्या मागे धावतायत. तिकडे एक अँब्युलन्स होती. शेवटी सन्मान्य राजसाहेबांचा संताप अनावर झाला. आजपर्यंत पत्र देऊन अनेक विनवण्या केलेल्या आहेत. यावेळेला राजसाहेब ठाकरे पहिले आणि शेवटचे टोल नाक्यावर उतरलेले आहेत. याच्यानंतर यांची टोल गोळा करण्याची हिंमत होणार नाही याची काळजी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक घेऊ. तिथे अँब्युलन्स होती, महिला होत्या, माता भगिनी होत्या. 5-5 किलोमीटर नियम काय सांगतात, या नियमावली कळत नाही, त्यांना येलो लाईनचे नियम माहिती नाही. फक्त पैसे कमवायचे आणि लोकांची लूट करायची. आणि जनतेलाही विनंती आहे की तुम्हाला ग्राह्य धरलं जात आहे. अविनाशजी, मग आता नेमका स्टँड काय असणार आहे? आता आपण बघितलं स्वतः राज ठाकरे उतरलेले होते. इथून पुढे म्हणजे तुमचा आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला असं म्हणायचं का आम्ही? पुढे सर्व टोल नाक्यांवरती संपूर्ण नीट प्रकारे नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर याच्या पुढे महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पद्धतीत टोल नाक्यावरून गाड्या सोडेल. अविनाशजी, आपल्या सोबतच आता राज ठाकरे आहेत, आम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतो? नाही, ते तर दुसऱ्या गाडीत आहेत, मी दुसऱ्या गाडीत आहे. बर, मग उद्यापासून आपली आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे नेमकी अविनाशजी? लागणार नाही. मला वाटतं आता तरी कॉन्ट्रॅक्टरला अक्कल यावी. स्वतः राजसाहेब ठाकरे आज एका टोलला उतरलेले आहेत. आता तरी मला वाटतं त्यांनी त्यांच्या मेंदूत प्रकाश पडावा. ह्याच्यानंतर जर पक्ष उतरला तर काय झालं मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. अविनाशजी, याच्या आधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी स्वतः मंत्री पोहोचले होते या संदर्भात चर्चा करण्यासाठी. आपण सरकारच्या कोणत्या प्रतिनिधींशी, मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहात की थेट आंदोलनात उतरणार आहात? ठरवतील. याच्यापुढे आमचं एवढंच आहे, ह्याच्यापुढे फालतू निवेदनं दिली जाणार नाहीत. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत.
आणि जर माझे रस्त्यावरती उतरत असतील तर ह्यापुढे आम्ही संपूर्ण त्यांनी जी काय आजपर्यंत सगळी पत्र देऊन दखल घेतलेली आहे त्याच्यापुढे कॉन्ट्रॅक्टरला त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावलं जाईल आणि सरकारने सुद्धा डोळे उघडावेत. फक्त आम्ही सत्तेत कसे राहू याचा विचार करता कामा नये किंवा आमचे राजसाहेबांचे कसे संबंध आहेत हे सतत दाखवायचा प्रयत्न करू नये. सरकारने जागा होऊन त्वरित अंमलबजावणी करावी. अविनाशजी खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, जसं आता अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं. याच्यापुढे महाराष्ट्र सैनिक मनसेचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असं म्हणालेले आहेत अविनाश अभ्यंकर. आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे स्वतः तिकडे आपल्याला उतरलेले पाहायला मिळाले, त्यांनी वाहतूक कोंडी सोडवली आणि त्याचसोबत टोलनाक्यावरल्या मॅनेजरला त्यांनी सज्जड दमही दिलेला दिसतोय. स्वतः ते उतरले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केलेली आहे. त्यामुळे उद्यापासनं मनसे नेमकी काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं.